नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ओल्या नारळाची चविष्ट अशी चटणी. ही चटणी बनवण्यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे पाहू शकता. प्रथम नारळ हा खवून किंवा किसून घ्यायचा आहे. त्यामध्ये चण्याची भाजकी डाळ किंवा फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची, लिंबू, आलं, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता आणि लिंबामुळे थोडीशी साखर, चवीनुसार मीठ हे सर्व एकत्रित करून पाणी घालून चटणी बारीक अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे. या चटणीला फोडणी देण्यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. सर्वप्रथम तेल तापल्यानंतर तेलामध्ये मोहरी टाकून मोहरी तडतडल्यानंतर उडदाची डाळ, थोडीशा 2-4 मेथी दाणे, कढीपत्ता, एक लाल मिरची आणि हिंग टाकून चरचरीत अशी फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणी दिल्यानंतर चटणी तयार. ही चटणी आपण मेदूवडे, इडली, डोसे किंवा विविध पराठ्यांसोबत सुद्धा खाऊ शकता. ही चटणी अतिशय